ऐसा उभा रे. धन्यवाद. श्री रामकृष्ण मंडल खोर्दा गावातर्फे आयोजित आजच्या या ज्ञानेश्वरी पारायणला उपस्थित आपले या मीरा भाईंदरचेच आमदार आणि परिवार मंत्री, आमचे सहकारी मित्र आदरणीय प्रतापजी सरनाईक या ठिकाणी उपस्थित, भानुदास भोईरजी, बाल योगी महाराजचे आपले गुरुनाथजी भास्कर भोईरजी, श्री राम मंदिर ट्रस्टचे नंदुनी, त्यांचे सर्व सहकारी, सर्व उपस्थित बंधूंनो भगिनी, सर्व गावकरी, मी सर्वप्रथम आपण सर्वांना आजच्या दिनाची शुभेच्छा देतो. आणि मला खरोखर आनंदच झाला की आता पहिला राहीला आम्ही जायचो पारायणला, आता मुर्दाला सुद्धा आपण सुरुवात केली आणि पहिलाच वर्ष, आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपली ही सुरुवात येणारी पिढी ह्याला वर्षोनवर्षपर्यंत घेऊन जातील, हे मला पूर्ण विश्वास आहे. बाबांचा आशीर्वाद या गावावर आहे, बाबांचा स्नेह आपण सर्वांवर आहेत, आणि नक्कीच मला पूर्ण विश्वास आहे की ही जी सुरुवात केली ही पण कुठे ना कुठे बाबांची इच्छा होती आणि त्याला आपण निमित्त ठरलो, मात्र एवढं मला सांगता येईल. आणि जे आता आपण विनंती केली तर खरं त्याला चांगलंच आहे की आता एक मंत्री महोदय सुद्धा आहेत, मी आमदार सुद्धा आहेत, तर नक्कीच बाबांचा अनेक वर्षापासून जो तिकडचं देवस्थानचा जो प्रश्न प्रलंबित आहे, योगायोगाने आता सरनाईक साहेब वनमंत्री पण आगरी समाजाचे गणेश नाईक साहेबच आहे. हा सोने पे सुहागा म्हणजे दोन तर आहे, तिसरे सुद्धा भेटलं, उदाहरण सांगतो. आणि जो जन्मस्थान आहे मला वाटते गणेश नाईक साहेबांचं काही नातं त्या गावाशी आहे, सासरा आहे ना, हा म्हणजे सासूरवाडी आहे गणेश नाईक साहेबांची. ज्या गावात बाबा आहेत त्या गावात सासूरवाड. तर मला नक्कीच विश्वास आहे की आम्ही तिन्ही जण मिळून नक्कीच ते प्रश्न सोडवायचा आम्ही प्रयत्न करू. मी तर ईश्वरचरणी बाबाचरणी हेच प्रार्थना करतो की आम्हाला एवढी शक्ती द्यावी, ताकद द्यावी की या चांगल्या कामाला आम्ही निमित्त व्हावं, हीच मी प्रार्थना करतो. मी परत एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण चांगलं सुरुवात केली पारायणला. आणि आभार सुद्धा व्यक्त करायचं होतं, जसं आपण सांगितलं की
पहिला नागपूर अधिवेशन, नंतर इकडे अधिवेशन, हे सगळ्यामध्ये व्यस्त होतो. आम्ही सर्व होतो, भेट झाली नाही आणि माझी योगायोगाने भेट झाली नाही. आपल्याला सत्कार करायचं होतं, आम्हाला आभार व्यक्त करायचं होतं की आपण सर्वांनी परत आम्हाला एकदा मीराबाईंची सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दलही आपलं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. ज्या विश्वासाने तुम्ही आम्हाला साथ दिलं ते विश्वास आम्ही कधी तुटू देणार नाही. नक्कीच मग सामाजिक कार्यक्रम असतील, धार्मिक असतील की मंदिराचं काम असेल, बाबांचं काम असेल किंवा सार्वजनिक, त्या नक्कीच त्या कामावर तुमचा विश्वासावर खरं उतरायचा आम्ही प्रयत्न करू. शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मी माननीय मंत्री महोदय सरनाईक साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या या आमच्या कार्यक्रमाबद्दल आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो की मला आणि करण मेहता साहेबांना आपण ह्या ठिकाणी बोलवलं. योगायोगानं आम्ही दोन्ही मीरा भाईंदरचे लोकप्रतिनिधी एकत्रितपणे आज दर्शनाला आलो आणि मुर्धा गाव हे तर परिचित आहे. बाबांचा आशीर्वाद संपूर्ण मीरा भाईंदरच नव्हे तर ठाणे पालघर जिल्ह्याला लाभलेला आहे आणि ज्यावेळेस आम्हालाही आवश्यकता असते, शिंदे साहेबांना सुद्धा ज्यावेळेस आशीर्वादाची गरज असते, आम्ही स्वतः वर डोंगरावर जाऊन बाबांचा आशीर्वाद घेऊन येत असतो. आणि आजच्या ह्या पवित्र कामाला उपस्थित असलेले आमचे अतिशय जवळचे सहकारी मीरा भाईंदरचे आमचे आमदार नरेंद्रजी मेहता, श्री राजेश पाटील, श्री हंसराज भोईर, श्री सुरेश पाटील, श्री योगेश भोईर, श्री भास्कर भोईर, श्री भानुदास दादा भोईर, अल्पेश पाटील, जयेश भोईर, तेजस्वी गावण आणि प्रामुख्यानं ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून ह्या राई, मुर्धा, मोरवा ह्या गावाच्या विकासासाठी आणि प्रामुख्यानं समोरच्या रस्त्याने जे बाधित होणारे लोक आहेत त्यांच्यासाठी लढा दिला. जो पुढचा रस्ता आहे तो मागून डोंगरीकडे घेऊन जाणारा रस्ता सातत्याने आमच्याबरोबर चर्चा करून त्यामध्ये निर्णय घ्यायला आम्हाला भाग लावले ते अशोक पाटील. या गावातील सर्व ग्रामस्थ आणि प्रामुख्याने मोठ्या संख्येत उपस्थित असलेल्या महिला वर्ग सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. कारण हिंदू नववर्ष उद्यापासून गुढीपाडव्याला सुरुवात होत आहे, उद्याचा दिवस आणि चैत्र नवरात्रोत्सवाला सुद्धा प्रारंभ होत आहे. म्हणजे फारच अतिशय शुभ कार्याला आपण सुरुवात करतो आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आपला. आणि ह्यावेळेस आपण मागणी केलेली आहे की बाबांच्या डोंगरावरील जो रस्ता आहे आणि 69 गुंठे जी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्या संस्थेला जी जागा मिळाली होती ती जागा परत आपल्याला मिळावी. आपल्यालाही कल्पना आहे की प्रत्येक वेळेस ह्या लढ्यासाठी ज्या पद्धतीनं आपण लढाई करत आहात, प्रताप सरनाईकसुद्धा गेल्या अनेक वर्षापासून आपल्याकडे किंबहुना ज्या वेळेस सुप्रीम कोर्टाच्या वकिलांची आणि इतर काही गरज होती त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी तर स्वतःच हे स्थान समजून तुम्हाला पाठिंबा दिला. तसं बघायला गेलं नाही तर सुद्धा वन खात्याचं तसं एनओसी आपल्याला आहे. आपल्याला फक्त सुप्रीम कोर्टामध्ये ते पटवून द्यायचं की ही जागा जी आहे ती वसंतदादा पाटलांनी त्यावेळेस दिलेली आहे. ती जागेवर फक्त आणि फक्त बाबांचाच हक्क आहे आणि ती जागा बाबांना मिळावी ह्यासाठी सुप्रीम कोर्टातली जी लढाई आहे ती लढाई आपल्याला करायची. आता गेल्याच महिन्यामध्ये त्याची तारीख सुद्धा होती आणि त्या तारखेला आपण शिंदेसाहेबांनी जे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत म्हणजे सिनियर काउन्सिल आहेत त्याच्याशी सुद्धा चर्चा केली होती आणि आपण तो पाठपुरावा करतोच आहे. फक्त न्यायालयाचं धोरण असतं तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, त्यामुळे ते तारखा पडत आहेत. परंतु निश्चितपणे बाबांचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना असल्या कारणानं लवकरात लवकर ती तारीख पडून निकाल आपल्या बाजूने येईल याची आम्हाला खात्री आहे. काही काळजी करू नका. पूर्वी फक्त प्रताप सरनाईक आणि शिंदेसाहेब तुमच्यासोबत होते, आता नरेंद्र मेहता सुद्धा आपल्यासोबत आहे. त्यामुळे आपल्याला न्याय मिळेल. आजच्या ह्या पवित्र दिवशी आपण आमचा जो सन्मान केला त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. एवढ्या मोठ्या संख्येनं मी महिला वर्गाची क्षमा सुद्धा मागतो. कारण हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला जवळ 4,000 ते 5,000 महिला सगळ्या जमल्या होत्या. त्यावेळेस मला येता आलं नाही, परंतु आज एवढ्या महिला मोठ्या संख्येनं बघून मला खूप आनंद झाला आणि आमचा सन्मान आपण केला. तर जबाबदारी आता तुमची नाही आहे, आमची जबाबदारी आहे. या राई मुद्दा मोरवाच्या विकासासाठी आणि प्रामुख्याने मीरा भाईंदरच्या विकासासाठी आम्ही दोघेही कटिबद्ध आहोत आणि आपल्या सोबत आहोत असं आवर्जून ह्या ठिकाणी सांगतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. नवीन पाडव्याच्या सुद्धा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.
वेद प्रतिपाद्या सकलार्थ मती प्रकाशु मने निवृत्ती दासू अवधारी 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 जोगी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांची हरिमना पुंडलिका वरदा हरी ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय अवधूत चिंतन गुरु दत्तात्रय महाराज की जय मंगलमूर्ती मोरया बजरंग बली की जय देवी माते की जय यावर रामचंद्र चंद्र की जय हर 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 जय नित्यानंद भगवान की जय योगी सदानंद महाराज की जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी
हे सर्व वारीनाथी मुखावारीने पुण्याची गणना पुन्हा करी आसुरी संसारी जीवे वेगुगळी वेदशास्त्र उभारी वयस हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पुन्हा करी श्री गुणाकार निर्गुणाय सारासार विचार हरिपाठ गुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यथानाय विकलीला पार नाही त्या वेदुरी जगत Thank you.
Sorry,
Hare